ठाण्यात युवक युवतींसाठी आयोजित करण्यात आलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार श्री संजय केळकर यांच्या पुढाकाराने या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या सहकार्याने चरई येथील मावळी मंडळ येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कास्टेक आयटी अँड प्लेसमेंट इन्स्टिट्यूट यांच्या माध्यमातून विविध नामांकित कंपन्यांमधील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. ठाणे महापालिका क्षेत्रातील युवक युवतींसाठी विशेष आयोजित या मेळाव्यात मोठ्या संख्येने उमेदवार सहभागी झाले होते. कार्यक्रमाला आमदार माधवी नाईक, माजी उपमहापौर ॲडव्होकेट सुभाष काळे, श्री अशोक भोईर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आधीच्या रोजगार मेळाव्यामध्ये अनेक आस्थापना या ठिकाणी येऊन वॉक इन इंटरव्ह्यू घेतला त्यांनी आणि अनेक तरुणांना याच्यामध्ये संधी मिळाली. आज देखील जवळजवळ 400-500 विद्यार्थी तरुण जे 10वीपासून ते डबल ग्रॅज्युएटपर्यंतचे आहेत, मुलं मुली, ते या ठिकाणी येणार आहेत. अनेक जणांनी नोंदणी पण केलेली आहे. 3 वाजेपर्यंत मला वाटते 400-500 विद्यार्थी येथे याच्यामध्ये सहभागी होतील. या 30 आस्थापना याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. मला निश्चित खात्री आहे की तात्काळ वॉक इन इंटरव्ह्यूमध्ये देखील अनेक जणांना संधी मिळेल. खरं म्हणजे शासनाच्या माध्यमातून अनेक उपक्रम असतात, परंतु रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून एकदम अनेक जणांना देखील नोकरी मिळण्याची संधी मिळते आणि त्यामुळे अशा प्रकारचे मेळावे, रोजगार मेळावे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये निरनिराळ्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये देखील आम्ही आयोजित करणार आहोत.